मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी पारायण, सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीवबहू. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणे जे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भुसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते एसी लागिजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उद्धार पूर्ण, काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवलिती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवलिती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिव नामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यांसिका नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवलिती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्येची राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वांचले रावणाधिक. विरंचीस दटाऊनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र, तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती,
साष्टांग नमुनी घरासी आणती, षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्तान वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्याशील अणुमात्र, भाषण करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही बर, नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधदिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नामतियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा डळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरमय रत्नपर्यंतक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या कृत्याचे कौशल्य देखोन, सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेशा असुनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोषव्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळीले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांचे सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंजकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिण, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढले, सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतनते. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यगारी नेऊन, मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून,
नृत्यशाळेसी लागला अग्न, जन धावो लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्न, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सुवेग, ओम नम शिवाय म्हणवनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मरुंदा, लुटविली सर्व संपदा, कोश संवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमोळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी जुळजुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खट्वांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, जगजर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती. वरचेवरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरात संवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेते नाही अधिव्याधी, श्रुधातृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैंची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धव लागारे, भक्तांकारणे निर्मिली. जेथे ओसणता बोलती शिवदास, तेथे मास होये तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती अर्चर्चून, त्याची पूर्वपुण्य करुण, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती बहुतांस, उद्धरितील तुम्हाते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुके नमी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करती, आयुष्याप्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणांहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान, तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी मी सत्य बोले न देख, परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अन्मान, तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव एकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नित गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्राह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया.
ते ध्वनी माया सत्य, तेथुनी झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टी करता द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीच म्हणे सृष्टी रचिपूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सारपूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषीपासोन, भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर, रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिणे कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांनी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जाऊन यमपुरीच, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवत होत विष्णू लहान, हरिविशेष हरगौण. ऐसे म्हणते जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभीपाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण, सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक, गुरुरक्षी त्यांपासूनी. तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझे सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुरानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांची वमनाहुनी निचपूर्ण. विरक्त सुशील गेदिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालवून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्ही झाला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान, वर्तले त्यांची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, उध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खदिरांगारासारखे. तो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गबसती, दिगंत तम संवारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराजे येऊन, मजे सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडालोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्व्यांची महासुस्वर, मृदुंगवाद्ये गर्जती.
अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे काहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती बेरी, नादन माये नभोधरी, असो भत्सेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडस अन्ने शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकिली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिले. की निर्देवासी सापडे चिंतामणी, की श्रुदितापुढे श्रीराब्दी ये धावुनी, तैसा कमलोद्धव नंदन ते क्षणी, नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादिकयादू हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्यजे का सर्वांते. जो चतुष्टिक कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नगनी, दंडे ताडिल शक्रादिका. तो नारद देखुनी तेची शणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावुनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारदमुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अंती दिव्य द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सा अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधोन, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझे ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुणी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता क्षणी, राये पायांवरी घातली लोळणी, आणिक सहस्र रुद्र करुनी, महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यांसी होय आयुष्य संतती, त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादन, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान,
त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न, पिशाच्य बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निश्शेष, त्याचा विटाळ न वावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद, अभंग नविटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोडहा. इति एकादशोध्याय संपूर्ण. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.